M24 न्यूज। मी आहे आपल्यासोबत दिव्या आणि मोहिते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। तालुक्यातील चांदोली परिसरात अतिवृष्टी, 24 तासात 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या चांदोली परिसरात मागील 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर काल रविवारपासून जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे। यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किलीचे बनले आहे। सध्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून 24 तासात चांदोली येथील पर्जन्यमापन केंद्रावर 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवकही वाढली आहे। धरणात 19.91 टीएमसी पाणीसाठा झाला आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पावसाने सुरुवात केली असून पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली। जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी अधिक राहिले आहे। त्यातच काही दिवस उघडीपही होती। त्यामुळे यंदा जोरदार पावसाला सुरुवात कधी होणार अशी चिंता लागलेली असतानाच काल रविवारी अतिवृष्टीचा पाऊस बरसला आहे। चांदोली धरणात 57.86% पाणीसाठा, रविवारी 24 तासात चांदोली येथे 132 मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे। तर 1 जून पासून आजअखेर 1181 मिलीमीटर पाऊस झाला आहे। वारणा नदीच्या उगमस्थानी पाथरपुंज येथे 24 तासात 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। त्यामुळे चांदोली धरणात पाण्याची आवक वाढली आहे। सध्या धरणामध्ये 20,040 क्युसेक आवक सुरू आहे। यामुळे धरण पाणीसाठा 19.91 टीएमसी झाला असून उपयुक्त पाणीसाठा 13.3 टीएमसी झाला आहे। तर नदीपात्रात 675 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चांदोली धरण परिसरात यावर्षी पावसाने 1000 मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे। सध्या एकूण पाऊस 1181 मिलीमीटर पावसाची नोंद ही चांदोली येथील पर्जन्यमान केंद्रावर झाली आहे। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी M24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच आमच्या M24 न्यूज चॅनलच्या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा M24 न्यूज।